हॅलो, नमस्कार मंडळी. महिलांचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रातील त्यांचा जो वावर आहे, त्याची ओळख करून घेण्याचा हा आजचा महिला दिनाचा दिवस आहे. आज आहे जागतिक महिला दिन. तर जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी मी आज आली आहे. ज्या लेडीज म्हणजे आपले स्वप्न, आपलं शिक्षण, आपले ध्येय ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी कुठे तर वंचित राहिल्यात. म्हणजे जे कुटुंबाचं ओझं आहे ते वाहत असताना, तर अशा लोकांसाठी जे वीटभट्टीवर काम करतात, स्वतःचं स्वप्न अधुरं जरी राहिलं तरी दुसऱ्याच्या स्वप्नातलं घर निर्माण करण्यासाठी ज्या विटा लागतात, त्या विटा निर्मिती करण्यासाठी ज्या लेडीज दिवसरात्र म्हणजे मेहनत करत आहेत, मोलमजुरी करत आहेत, उन्हातान्हामध्ये राबत आहेत, तर अशा स्त्रियांसाठी एक दिवस त्यांना स्वयंपाकातून मुक्ती मिळावी आणि त्यांना एक दिवस तरी रिलॅक्स पण भेटावं, यासाठी मी आज वीटभट्टीच्या कामगार महिलांना आणि त्यांच्या कुटुंबासाठी जेवण बनवण्याचा म्हणजे आमचं ठरलेलं आहे. तर मी मार्केटला जाऊन सगळं साहित्य वगैरे आणले आणि त्या स्वतः सगळं म्हणजे मदत वगैरे करत होत्या. वाटण कुटण जे काही आहे ते. तर मी इथे 10 किलोची खिचडी बनवते. 50 माणसं जवळपास होते, म्हणजे लेकरं आणि बायका आणि माणसं पकडून. तर 10 किलोची खिचडी करायची होती. तर हे बघा, म्हणजे सगळं लेकरांनीसुद्धा, म्हणजे ते लेकरांना इतका उत्साह होता ना, की म्हणजे आमच्यासाठी कुणीतरी आलं आहे आणि काहीतरी करतं आहे. त्यातली लेकरं काही ओळखीची होती. मी आले की ते लेकरं म्हणजे फार म्हणजे असे ना, की हां मॅडम काहीतरी आता आपल्यासाठी आणले असतील, असा त्यांचा उत्साह असतो नेहमी, आणि नेहमी ते या मोठ्या उत्साहाने माझ्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. तर मस्त शेतामध्ये आता चूल वगैरे पेटवली आम्ही वीटभट्टीवर. शांत संध्याकाळचं वातावरण होतं. पोरांचा किलबिलाट आणि चुलीवरचा हा स्वयंपाक. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तिथे ज्या महिला उपस्थित होत्या, त्या महिलांना की ही कामं आयुष्यभर संपत नाहीत, पण स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे, स्वतःचे छंद जोपासले पाहिजे. आयुष्य हे म्हणजे बोरिंग नाही जगलं पाहिजे. थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. नाहीतर आपण जास्त वेळ आजकाल मोबाईलमध्ये घालतो. मग पोरं पण, आपण बघलं का पोरं पण मोबाईल बघतात. तर जे आपले स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याच्या मागं लागा. जे छंद आहेत आपले ते जोपासण्याच्या मागं लागा. जे आपल्याला आयुष्यात करायला आवडतं ते करा, जगून घ्या. मी त्यांना समजून सांगितले. आणि आणि हे आमची खिचडी म्हणजे एका चुलीवर होत नव्हती, म्हणून मग आम्ही 2 चुलीवर खिचडी बनवली. मग दोन्ही ठिकाणी पातेले वगैरे ठेवले. ह्या संगीताताई आहेत, त्यांनी खूप मदत केली आहे. बघा मस्तपैकी आता दोन्ही चुलीवर खिचडी बनत आहे. आणि आज म्हणजे ह्या सर्व लेडीज लोकांना 15 दिवसातून एकच सुट्टी मिळते. तर ती सुट्टी मिळाली की त्या लेडीज सगळ्या मार्केटला जातात आणि मार्केटमधून जे काही सामान खरेदी करायचं असतं 15 दिवसाचं, ते घेऊन येतात. तर ह्या 15 दिवसाच्या सामानासाठी त्यांना आता मार्केटला गेल्या होत्या, म्हणून यायला यांना वेळ लागला. हे बघा आता लहान लेकरं आणि बायका बसलेल्या आहेत जेवणाला. मस्त गप्पा गोष्टी चालत होत्या आणि जागतिक महिला दिन का साजरा करतात याबद्दल मी त्यांना मार्गदर्शन केलं. आणि मस्त गरम गरम खिचडी त्यांना वाढली. तर हे बघा, लहान लेकरांचा उत्साह फार असतो. म्हणजे आपण कुठला पण कार्यक्रम करू दे त्यांचा, आणि लहान लेकरांच्या सहभागाशिवाय कुठलाही कार्यक्रम म्हणजे थोडा फिकाच वाटतो आहे ना. तर आजच्या दिवस त्यांना स्वयंपाकातून मुक्ती झाली की आज तरी चुलीकडं म्हणजे सुट्टी भेटली चुलीपाशी जायची. तर चूल आणि मूल हेच ह्याच्यामध्येच लेडीजचं आयुष्य म्हणजे बऱ्यापैकी जातं. स्वतःसाठी खूप कमी जगायला मिळतं स्त्रियांना, आणि आयुष्यामध्ये खूप मोठा त्याग स्त्रियांना करावा लागतो. तर कुठेतरी एक दिवस तरी त्यांना निवांतपणा भेटावा म्हणून हा सगळा नियोजन मी केलं होतं. तर मंडळी, सर्व स्त्रिया बघा किती आनंदी आहेत. तर अशा प्रकारे हा वुमन्स डे मी साजरा केलेला आहे. तर मंडळी, माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा, लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या